माहिती कशी मिळावी म्हणून मी परांजपे साहेबांना फोन केला. तर साहेब अशी अशी गोष्ट खरी आहे का? तर म्हणले दादा बॉन्ड दादा घे. मग आम्ही ठरवलं का आपल्याला तर जावं लागेल. मग आम्ही निघालो इकडनं पोचलो. तिकडं रात्री 2-3 वाजता आम्ही आलो आणि दादाला प्रेम करणारी एवढी माणसं आम्ही बघितली. रडणारी माणसं, म्हातारी कोणतरी सुद्धा रडत होती हो, जवान तर होतीच. आता तर इलेक्शन झालं तेव्हा आम्ही 4 लोक निवडून आलो होतो. मला जिल्हा अध्यक्ष आमचे तारबळे साहेबांनी रात्री मला फोन केला का उद्या मामा कुठे. म्हणलं कुठं नाही तुम्ही सांगा. तर दादाने आपल्याला बोलवले. प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांनी बोलले की 4 लोकांना घेऊन ये. तारबळे साहेबांनी 4च लोक आहेत. 4 काय नंतर 4ची 8 होती 12 होती 4 तर घेऊन या. त्या ठिकाणी दादा होते, तटकरे साहेब होते, तटकरेंची मुलगी सुद्धा देखील त्या ठिकाणी होते तिथं. आणि त्यावेळेला सुद्धा दादांनी आमच्याशी गप्पा गोष्टी केल्या. गुच्छ देऊन आम्हाला मान सन्मान त्या ठिकाणी दिलं गेलं. पण ही अशी वेळ नको यायला पाहिजे. बघा ना, एखादा मुलगा जातो आणि बापाला खांदा द्यायला लागतो, हे नाही आवडत आपल्याला. तशी परिस्थिती आज पवारसाहेबांनी यावं का? नको यायला पाहिजे होती. महाराष्ट्राची पहिली युती अंबरनाथ नगरपालिकेमध्ये सदामामाने केली होती. आणि मी विचारले नव्हतं, मला बोलवलं त्या ठिकाणी आणि मी घाबरतच गेलो थोडे. काय होतं काय नाही, आपण तर उडी टाकली घरी आता. आणि त्या ठिकाणी तटकरे साहेब होते त्यावेळेला, त्यावेळीचे प्रदेशाध्यक्ष, बरोबर ना. मला दादा वगैरे होते सगळे. मी घाबरत गेलो. मला फक्त विचारलं तटकरे साहेब तुम्हाला कोणाला विचारून तुम्ही हा प्रकार केला? फक्त मी एवढाच बोललो साहेब बाहेर किती दिवस बसायचं आम्ही, कुठेतरी वाड्यात लोक निवडून देतात, त्यांची इच्छा असते कामाची ती पूर्ण करायला पाहिजे ना. मग कुठेतरी सत्तेच्या जवळ जायचं म्हणून तो पहिला प्रयोग 2015ला आम्ही अंबरनाथमध्ये केला आणि नंतर महाराष्ट्रात तो जन्माला आला. कारण सुद्धा आम्हाला माफ करण्यात आलो. एवढ्या मोठ्या मनाचा माणूस तो आम्ही नाही बघितला कधी. पण दादांवर जे आलेलं संकट महाराष्ट्रात नाही तो देशावर सुद्धा आहे. दादाला मानणारी मंडळी कमी थोडी होती का? म्हणून तुम्हाला सांगतो हे आमच्यावर आलेलं संकट राष्ट्रवादी